माझ्या आयुष्यात पडत्या काळात मला उचलून धरलेले म्हणजे एक तर माझे महाराज आणि दुसरं म्हणजे माझे आई वडील. तर असं का म्हणत आहे, कारण हा व्लॉग आहे गुरुपौर्णिमे दिवशीचा, म्हणजेच कालचा. सो सकाळी लवकर उठून घरची सगळी कामं आवरून घेतली. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून चहा घेतला. आता या गुरुपौर्णिमेला मी माझ्या नवऱ्याला पण शुभेच्छा देईन, कारण त्यांनी पण मला कुठे ना कुठे जास्त सपोर्ट केलाय. त्यानंतर दरवाजावर हे छान अशी प्लेट लावून घेतली, जी की मला अक्कलकोट वरून आलेली आहे. आणि मुहूर्त बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ते लावणं झालं. त्याच्यानंतर आज जेवणात होता नैवेद्यासाठी केलेला पुरणपोळीचा बेत. आता इकडं मला मात्र जेवण पटकन आवरायची गडबड चालू होती, पण आमच्या साहेबांना मात्र त्यांचे बायसेप आणि ट्रायसेप्स दाखवायचे होते. त्यांना लाडीगुडी लावून कडेला केलं आणि मी मात्र जेवण बनवायला घेतलं, कारण मला पुढची पण कामं भरपूर जास्त होती. आता मी भरपूर दिवसांनी पुरणपोळी करत आहे, सध्याला कधी केलीच नाही. तुमचा काय बेत होता जेवणाचा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं काही ताट तयार होतं नैवेद्याचं, ते मी महाराजांसमोर ठेवलं आणि साहेबांनी असा नैवेद्य छानपैकी दाखवून घेतला. आता आयुष्यात गुरु हा आपल्यापेक्षा मोठा असतो असं काहीच नाही. काही गोष्टी आपल्याला लहानांकडून पण शिकायला मिळतात, असं माझं तरी म्हणणं आहे. बाय द वे, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कुणाकडून मोटिवेशन मिळते किंवा तुम्ही तुमचं गुरुपद कुणाला दिलेलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे मात्र साहेबांची पुरणपोळी एन्जॉय करायची चालू होती आणि दुपारी पुरणपोळी खाऊन एक झोप काढल्यानंतर मी मात्र इकडे लिस्ट चेक करत होते की PR चे कोणते कोणते प्रोडक्ट आज रिसीव्ह झाले. त्यानंतर रात्री आत्या आल्या, सगळ्यांनी मिळून अशी जेवण केली आणि असा होता आजचा दिवस.